ती आहे म्हणून आज माझ्या जीवनात म्हणजे अर्थ आहे। आज प्रथम मी ती म्हणजे कोण, माझ्या मिसेस धनश्री महेश कोरवी एक सहाय्यक प्राध्यापिका आहेत व प्रत्येक पुरुषाच्या मागे महिलेचा हातभार असतोच। उदाहरणार्थ म्हणजे आई असेल, त्याची बायको असेल, बहीण असेल, खडतर प्रवास केला त्यामध्ये तिचे योगदान भरपूर आहे। सांगण्या इतके जेवढे कमीच आहे। उदाहरणार्थ ते मी एक साधा छोटासा चाय व्यावसायिक आहे। लग्नात तिथे माझे मिसेसने शिक्षण पूर्ण केलं, 12वीनंतर लग्न झालं, तिथे ती BSc केली, MSc केली, परत त्यानंतर ती जॉबलाही लागली। सहाय्यक प्राध्यापक म्हणून ती विवेकानंद कॉलेजला कार्यरत आहे। परत स्टेट क्वालिफाईड असे परत महिलांचे बचत गट आहेत असे, आणि माझ्या हाताला हात लावून ते अनेक त्यांनी उपक्रम माझ्यावर राहून त्यांनी उपक्रम केले। माझ्या ह्या प्रवासामध्ये 50-75% तिचा वाटा आहे। हे सांगण्यात की माझे तिचे कौतुक करावे इतके कमीच आहे। तशी माझी आईही माझ्या पाठीशी आहे। इथून पुढे येत्या प्रवासातही माझी मिसेस माझ्या पाठीशी असणार, आईही माझ्या पाठीशी असणार। 8 मार्च हा महिला दिनाचा सन्मान असतोच, म्हणजे महिला दिनाच्या शुभेच्छा असतात। हा सन्मान कायमस्वरूपी प्रत्येक पुरुषानं आपल्या महिलेला द्यावा। उदाहरणार्थ आईला असो, बहिणीला असो किंवा तिच्या पत्नीला असो, त्या पुरुषांना आदर ठेवून प्रत्येक स्त्रीचा आदर करावा ही माझी विनंती। व सर्व महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर या ठिकाणी माझ्या मिस्टरांनी, महेश कोरवी यांनी जो काय माझ्याबद्दल आज सन्मानार्थ उल्लेख केला, तर त्यामध्ये त्यांचाही माझ्या पाठीमागे एक पाठिंबा आहे, त्यांचंही पाठबळ आहे। त्यामुळेच मी आज एक नगरसेवक म्हणून ह्या समाजासमोर आहे। नगरसेविका होण्यासाठी त्यांनी मला जे पाठबळ दिलं ते पाठबळ त्यांचं खूप मोठं होतं, आणि प्रत्येक गोष्टीमध्येच ते मला पाठबळ देत असतात। मग ते माझ्या शिक्षणामध्ये असू देत, माझ्या जॉबमध्ये असू देत, माझ्या करिअरमध्ये असू देत, किंवा आज मी जे नगरसेविका म्हणून आज समाजासमोर आहे त्यामध्ये असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये मला ते पाठबळ देत असतात, सपोर्ट करत असतात। त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे, आणि एक स्त्री असल्याचा मला एक अभिमान आहे। यांच्यामुळे मी आज एक चांगल्या पदावरती काम करते, आणि चांगलं काम करण्याची मला इथून पुढे संधी मिळणार आहे। त्याचं मी सोनं नक्कीच करेन। आणि सर्व महिलांना देखील मी सांगते की तुम्ही स्वतः स्वावलंबी बना। तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून चांगल्या पद्धतीचं पाठबळ असणारच आहे, सपोर्ट असणारच आहे, त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करा। आणि सर्व महिलांना आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि महिलांना सर्वात जास्त सन्मान आणि आदराचीच गरज असते, त्यामुळं सर्व पुरुषांना एक विनंती आहे की आपल्या घरातील आई, बहीण आणि पत्नी यांना आदरार्थित त्यांना सन्मानाने वागवा, हीच विनंती। धन्यवाद।